डे 52 ऑफ लीन बल्क. तर आज आपण ट्रेन करणार आहे शोल्डर आणि हॅमस्ट्रिंग. तर ही लीन बल्क सिरीज मी मध्ये बंद ठेवलेली, त्याचं कारण होतं एक्झाम. तर एक्झामने माझी पारच जिरवली होती, म्हणून बोललो जरा अभ्यास पण करूया. पण आता एक्झाम झालेले आहे, आता ग्राइंड करायची बारी. म्हणून सकाळी एकदम आरामशीर उठलो, खूप दिवसांनी पूर्ण झोप झालेली. मग हॉट वॉटर पिऊन खायला बघत होतो, तर हे पाणी सांडलं. कुकर मध्ये मस्त भात होता, ते कॉर्न सोबत खाल्ला. खूप दिवसांनी पोट भरून जेवलो. या एक्झामने पूर्ण जिरवली होती, जाऊ द्या. जेवण संपवलं तेवढ्यात मम्मीने लगेच भाजी कापायला आणली. घरी असलं की असं काम करावं लागतं. मस्तपैकी भाजी कापली आणि प्री मिल खाऊन जिमची तयारी केली आणि गेलो जिमला. आज जिमला जायला वेगळीच मजा होती, कसलंच टेन्शन नव्हतं. मग जिम मध्ये आल्यावर हा जुना मित्र भेटला. मग शोल्डर साठी वॉर्मअप केला, 2 हेवी सेट हिट केले आणि शिफ्ट झालो लॅट रेजेसवर. कंट्रोल रेस्ट मारून शोल्डर वर्कआउटला एंड केलं फेस पुलच्या 2 सेटने. मग शक्सचे 2-3 सेट मारून हॅमस्ट्रिंग साठी लेग प्रेसचे 2 सेट हिट केले आणि हॅमस्ट्रिंग कर्लचे 2 सेट मारून निघालो घरी. घरी येऊन बघतोय तर काय, दादा गाडी धुवत होता. मग बोललो थोडा हातभार लावूयात, जिमची पॉवर इथे यूज केली. असं बोलून फ्रेश झालो आणि थोडी बॉडी फ्लेक्स केली आणि गेलो डीमार्टला पनीर आणायला. आम्ही डीमार्टला येतो कारण इथे पनीर चांगलं आणि थोडं महाग भेटतं. पनीर सोबत पण ते घरी जायच्या आधीच संपवून टाकलं आणि आलो मंदिरात. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि घरी येऊन मस्तपैकी मीलला एन्जॉय केलं आणि बोललो भेटूया उद्या सेम एनर्जी आणि सेम पंप सोबत.